म्हाडा मार्चमध्ये मुंबईत 5,000 घरांसाठी लॉटरी काढताय, त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळतोय. घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान म्हाडा आता मार्च महिन्यामध्ये जवळपास 5,000 घरांसाठी मुंबईमध्ये लॉटरी काढताय. त्यामुळे बहुतेक घरं आता मध्यमवर्गीय गटासाठी राखीव असतील अशी माहिती देखील समोर येते. मुंबईमध्ये वाढत्या घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न कुठेतरी अपुरं राहतंय. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर म्हाडाची ही योजना आता महत्त्वाची ठरणार आहे. लॉटरी प्रक्रियेद्वारे पारदर्शक पद्धतीने घरांचं वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. या दरम्यानच आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी सोबतच निम्न उत्पन्न गट म्हणजे LIG, मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG आणि उच्च मध्यम उत्पन्न गट म्हणजेच HIG या सर्व गटांसाठी ही घरं उपलब्ध असणार आहेत. यापैकी सर्वाधिक घरं ही मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. सोबतच लॉटरी जाहीर होताच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपली कागदपत्र तयार ठेवावीत असं आवाहन देखील म्हाडाने केलंय. आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक खात्याची माहिती आणि जात प्रमाणपत्र लागू असल्यास सोबतच ही सर्व कागदपत्र सोबतच ठेवणं गरजेचं आहे आणि ही कागदपत्र तयार करून ठेवावीत असं आवाहन देखील म्हाडाने केलंय. दरम्यान म्हाडाकडून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्याची अर्जाची अंतिम तारीख, घरांचं ठिकाण, किंमत आणि इतर अटी देखील यासोबत जाहीर केल्या जातील. घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचं इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावं. सोबतच कागदपत्रांची तयारी देखील आतापासूनच सुरू ठेवावी. मार्च महिन्यामध्ये म्हाडा 5,000 घरांसाठी लॉटरी काढताय. त्यामुळे सर्वसामान्यांचं आता घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.